नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, रेशनचे धान्यही नाही आणि पैसेही मिळत नाहीत आणि 36,000 लाभार्थी 6 महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून आणि पैशांपासून वंचित आहेत. तर मित्रांनो, आपल्याकडं पण रॅशन किंवा पैसे मिळत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, पाहूया की रॅशनकडून सध्या धान्य दुकानातून तुम्हाला रॅशन हे मिळतं किंवा पैसे मिळतात, परंतु काही जणांना आता दोन्हीही मिळत नाही आणि धान्याचाच पर्याय निवडणाऱ्यांना लाभ मिळत आहे, असं आपण पाहूया आणि पूर्ण माहिती पाहूया. रॅशनवरील धान्याच्या बदल्यात रोख रक्कम या योजनेच्या 36,000 लाभार्थ्यांना मागील 6 महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर 2025 पासून शासनाकडून निधीच मिळाला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. केशरी रेशन कार्ड धारकांसाठी असलेल्या या योजनेत ज्यांनी धान्यांच्या बदल्यात रोख रक्कम घेण्यास नकार दिला आहे त्यांना दरमहा प्रति व्यक्ती 2 किलो गहू, 1 किलो मका आणि 2 किलो तांदूळ मिळत आहे. त्यामुळे आम्हाला या योजनेतून बाहेर काढा आणि पुन्हा धान्य द्या, असे अर्ज रेशन कार्ड धारकांकडून जिल्हा पुरवठा विभागाकडे येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 4.5 लाख प्रमुखाकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि या रेशन कार्डवर तब्बल 22 लाख युनिट लाभार्थी अवलंबून आहेत. केंद्र सरकारने धान्याच्या बदल्यात प्रति युनिट व्यक्ती 170 रुपये देण्याची योजना आणली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 36,000 रेशन कार्ड धारकांनी धान्याच्या बदल्यात रोख रक्कम घेण्यास सहमती दर्शवली होती. मात्र योजना सुरू झाल्यापासून या लाभार्थ्यांना रेशनच्या धान्यासारखी दरमहा रोख रक्कम मिळत नसल्याचे दिसून येत आहे आणि 3 महिन्यांचेच अनुदान मिळाले. 12 कोटी रुपये डिसेंबरमध्ये पुरवठा विभागाला आले होते आणि त्यानंतर केवळ 3 महिन्याचे अनुदान मार्च महिन्यात मिळाले. मात्र डिसेंबरपासून आजवरच्या कालावधीतील अनुदान लाभार्थ्यांना देण्यासाठी शासनाकडून निधीच आला नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडे मिळालेली आहे. तर मित्रांनो, धान्याच्या बदल्यात पैसे घेण्याची तयारी दर्शवित फॉर्म भरून दिलेल्या 36,000 रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचे डिसेंबरपासून अनुदान अडकले आहे आणि प्रति व्यक्ती 170 रुपये अनुदान त्यांना देण्यात येते. त्यासाठी दरमहा 2 कोटी रुपये लागतात. शासनाकडून अनुदान येताच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर तुम्हाला सध्या तुम्ही कोणत्या योजनेत पात्र आहात, की पैसे किंवा धान्य, तुम्हाला कोणती योजना चांगली वाटते तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.